सगळ्यात आधी मला हे सांगा की आपलं कौटुंबिक बॅकग्राऊंड कसं आहे आणि त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला, म्हणजे कुटुंबाची साथ तुम्हाला कशी होती, त्यात काही मित्रमंडळीची सुद्धा साथ होती का? तर नक्कीच प्रत्येकाच्या कुटुंबाचा त्याच्या यशामध्ये किंवा त्याच्या जडणघडणीमध्ये एक मोलाचा वाटा असतो. तर माझ्या कुटुंबात सुद्धा हेच आहे की माझं कुटुंबानं नेहमी शिक्षणाला खूप प्राधान्य दिले. आमचे आजोबा ते नेहमी सांगतात की तुम्ही शिक्षणाला प्राधान्य द्या. ते असं म्हणतात की तुम्हाला किती शिकायचं तेवढं शिका, तुम्हाला वय किती झालं. माझी बहीण स्वतः आता MD डॉक्टर होती, तिचं BMS झालं, पण तिला सुद्धा ते म्हणले की काय नाही, तुझ्या लग्नाची काही नाही, तुला जेव्हा तू म्हणशील की बस झालं आता मला शिक्षण, तेव्हा मग तुझा विचार करू. तर तसं माझ्या घरी वातावरण होतं की शिक्षणाला प्राधान्य पहिल्यापासूनच राहिलेलं आहे. तर माझ्या घरामध्ये सगळे मला वाटते की शिक्षण क्षेत्रात आहेत. जसं की माझे आजोबा शिक्षक होते, माझे वडील पण शिक्षक होते काही दिवस, माझे काका धोंडा महाराज देगलूर कॉलेजला तिथे लेक्चर आहेत, नंतर आमच्या आंटी सुद्धा खदगावला प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, आत्या शिक्षिका आहेत, माझी आई सुद्धा BA BEd आहे. तर कौटुंबिक वारसा मला भेटलाय शिक्षणाचा. बरोबर. ते विद्यार्थ्यांनी घडवलेत आणि ते संस्कार माझ्यावर केलेत.